राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। यानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। तर अपशब्द वापरणाऱ्याला या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे। पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर देखील धावून गेले। इकडे येतो ये बाहेर येतो ना बाहेर या। अरे तू बाहेर ये। अरे तू पोस्ट टाकली ना राजसाहेबांविषयी, तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना। कुठली तुझ्या मोबाईल मध्ये नाही माहिती। तू बाहेर ये ना। बाहेर ये केदार। बाहेर ना ह्याला बघतो कशाला राजसाहेबांविषयी एवढी आता नाही, नंतर बाहेर पडशील ना थोड्या वेळाने। तू थोड्या वेळाने बाहेर पडशील ना। बाहेर ये। तू काय बोलला राजसाहेबांविषयी तुला माहिती, तू बाहेर या। माफी माग। तू सगळ्यांसमोर माफी माग। इकडे येतो ये बाहेर येतो ना बाहेर या। अरे तू बाहेर ये। अरे तू पोस्ट टाकली ना राजसाहेबांविषयी, तू साहेबांविषयी पोस्ट टाकली ना। कुठली तुझ्या मोबाईल मध्ये नाही माहिती। तू बाहेर ये ना। बाहेर ये केदार। बाहेर ना ह्याला बघतो कशाला राजसाहेबांविषयी एवढी आता नाही, नंतर बाहेर पडशील ना थोड्या वेळाने। तू थोड्या वेळाने बाहेर पडशील ना। बाहेर ये। तू काय बोलला राजसाहेबांविषयी तुला माहिती, तू बाहेर या। माफी माग। तू सगळ्यांसमोर माफी माग। इकडे येतो ये बाहेर येतो ना बाहेर या। अरे तू बाहेर ये। अरे तर पुण्यामध्ये मनसे कार्यकर्ते त्यानंतर पोलिसांच्या व्हॅनवर देखील धावून गेले होते। केदार सोमण यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल अपदाचा वापर केला, राज ठाकरेंच्या विरोधामध्ये पोस्ट लिहिली, त्यामध्ये अपशब्दांचा वापर केला असा आरोप मनसेकडनं करण्यात आलाय। त्यानंतर मनसे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। त्यांनी केदार सोमण यांच्या घरावर देखील धाव या ठिकाणी घेतलेली होती। त्यांनी दरवाजा या ठिकाणी वाजवलेला आहे। त्यानंतर केदार सोमण यांनी पोलिसांना या ठिकाणी बोलावलं। आक्रमक मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीवर देखील धावून गेले। केदार सोमण याला चोप देणार असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये केदार सोमण यांनी पोस्ट टाकलेली होती, त्यामध्ये अपशब्द वापरल्याचा आरोप मनसेकडनं करण्यात आला। त्यानंतर